संजय गांधी निराधार योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा, आज वितरण सुरू झालं आहे का, खरंच वितरण सुरू झालं आहे का, या संदर्भात आपण अगदी कमी शब्दामध्ये माहिती पाहणार आहोत. आज वितरण सुरू झालेले आहे का. बघा, बऱ्याचशा लाभार्थ्यांना ज्यांना नेहमी हप्ता मिळत असतो आणि त्यासोबत त्यांना एक SMS पण त्यांच्या मोबाईल जो रजिस्टर नंबर असतो तर त्याला येत असतो, पण काही लाभार्थी जे आहेत तर त्यांना यावेळेस मॅसेज न येता त्यांना त्यांचा हप्ता जो आहे जमा होताना दिसत आहे. आणि प्रचंड लाभार्थ्यांनी मला पण सांगितलं की सर आमचं वितरण झालेलं आहे किंवा आम्हाला लाभ मिळालेला आहे. यावेळेचा एप्रिलच्या हप्त्याच्या संदर्भात सांगतो आहे मी. तरी देखील तुम्हाला माहिती आहे, नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलवर पुरावा पण तुम्हाला दाखवला जातो, परंतु यावेळेस ज्या लाभार्थ्यांना मॅसेज पडायचे त्या लाभार्थ्यांना मॅसेज न येता डायरेक्ट हप्ता जमा झालेला आहे, अशा प्रकारची त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे बघा, जर तुम्हाला एप्रिल महिन्याचा, बरं का लक्षात ठेवा, एप्रिल महिन्याचा जर हप्ता जमा झाला असेल तर आपल्याला सर्व लाभार्थ्यांसाठी तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण व्हिडिओ बनवतो आणि त्या माध्यमातून आपल्या या माध्यमातून लाभार्थ्यांना खात्री होते की खरंच वितरण चालू झालं का, आणि आपण जुना किंवा कुठला तरी चुकीचा मॅसेज दाखवत नाही, ही बाब पण सर्व लाभार्थ्यांना माहीत आहे. त्यामुळे जर तुम्हाला एप्रिलचा हप्ता जर जमा झाला असेल आज, तर 70 नंबर लक्षात ठेवा, इथे मी थोडं मोठ्या याच्यामध्ये लिहितो बघा, 7020395765 या नंबरवर जे आहे तुम्ही जो तुम्हाला वितरणाचा मॅसेज प्राप्त झालेला आहे, फक्त मॅसेजचा स्क्रीनशॉट पाठवा. कोणत्या, परत सांगतो आहे, ज्या मॅसेजमध्ये तुम्हाला वितरण झाल्याचा पुरावा जो असतो तर त्याचा फक्त मला स्क्रीनशॉट पाठवा त्या मॅसेजचा, आणि तोच पुरावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर लाभार्थ्यांना पण दाखवूयात की यावेळेचं जे वितरण आहे म्हणजे एप्रिल महिन्याचं हे संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भात, तर ते किती लाभार्थ्यांना होतं आहे, तर त्या संदर्भात या नंबरवर तुम्ही मला मॅसेजचा स्क्रीनशॉट पाठवायचा. परत सांगतो आहे, 7020395765. परंतु कॉल करू नका, कारण कॉल प्रचंड येत असतात. कॉल करू नका, फक्त मॅसेजचा स्क्रीनशॉट पाठवू शकता. आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की वितरण सुरू झालं आहे का, तर वितरण सुरू झालेलं आहे, परंतु त्याचा पुरावा जो आहे आपण आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवूयात. आणि खास करून बघा, सध्या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे, ही बाब पण आपण इथे समजून घ्यायला पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. परत आपण पुराव्यासहित एक व्हिडिओ आणणार आहोत, त्यामुळे काही चिंता करू नका. पण या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.